ठाणे महापालिका निवडणूक युतीत लढवणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं महापौर उपमहापौर पदाचे अर्ज दाखल केले। निवडणूक झाल्यावर किमान 2 वर्ष महापौर पद द्या अशी मागणी करत भाजपानं दबाव तंत्र सुरू केलं होतं। शिंदेंच्या शिवसेनेनं दबाव झुगारत उपमहापौर पदावर भाजपाची बोलवण केली आहे। भाजपाच्या नेत्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला, पण त्यांनी मुंबई कल्याण डोंबिवली पालिकेतील राजकीय गणित मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावलाय। 5 वर्षातील पहिलं आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौर पद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्याची तयारी शिंदे सेनेनं दाखवली होती। भाजपा नेत्यांनी त्याहून अधिकची पदं देण्याची मागणी केली होती। 5 वर्षातील पहिलं आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौर पद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्यासह भाजपानंही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद 1-1 वर्ष देण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु शिंदे सेनेनं स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद देण्याची अद्याप तयारी दाखवलेली नाही। तुर्तास भाजपाला केवळ उपमहापौर पद देऊ केल्यानं भाजपामधील एक मोठा गट नाराज आहे। सत्तेतील सहभागात अपेक्षित पदं मिळत नसल्यानं विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह भाजपाच्या नाराज नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे धरला, परंतु या नेत्यांनी मुंबई कल्याण डोंबिवली पालिकेतील राजकीय गणित मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावलाय।